नमस्कार. आपल्याला दुर्भाग्यावरती मात करायची आहे. महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि अशा वेळी जर आपल्याला एखादा मंत्र दिला गेला असेल, तो एखाद्या ग्रहाचा असेल किंवा तुमच्या लाडक्या देवतेचा असेल, इष्टदेवतेचा असेल, गुरूंचा मंत्र असेल, तर तो मंत्र सिद्ध व्हायला हवा. त्यासाठी जपाचे काही नियम असतात. जर आपल्याला मिळालेला हा मंत्र सिद्ध व्हायला पाहिजे आणि सिद्ध झाल्यानंतर त्याने आपल्या मनोकामना पूर्ण केल्या पाहिजेत, तर त्याची काही नियमावली असते. शक्यतो जप देवघरात बसून करावा किंवा एखाद्या निवांत खोलीत बसून करावा. जागा आपली ठरलेली असावी, वेळ ठरलेली असावी. जप करताना अंघोळ करून किंवा हातपाय धुवून जपायला बसायला हवं. त्यानंतर मांडी घालून बसता येत असेल तर अधिक चांगला, नाही तर खुर्चीवर बसून देवासमोर खुर्चीवर बसून हा जप व्हायला हवा. जपाच्या वेळी दिवा लावला पाहिजे, अगरबत्ती लावली पाहिजे, अगरबत्ती सुगंधित, की जेणेकरून वातावरण निर्मिती होते. ज्याचा जप करायला सांगितला असेल, ग्रहाचा जप सांगितला असेल तर त्याचं यंत्र डोळ्यासमोर पाहिजे. देवतेचा जप सांगितला असेल तर त्याच्या फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात आपल्यासमोर पाहिजे किंवा गुरूंचा मंत्र असेल तर गुरूंची तस्वीर किंवा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असायला हव्या. त्यानंतर हातानं मणी ओढणे आणि तोंडाने मंत्र म्हणणे आणि कानाने ऐकणे, या पद्धतीत आपण जेव्हा जप करतो, म्हणजे पुन्हा ऐका, हाताने माळेचा मणी ओढणे, तोंडाने मंत्र म्हणणे आणि कानाने ऐकणे, या अशा पद्धतीत जप करण्याने आपली जपातली एकाग्रता वाढते. तो जप आपल्याला ऐकायला येईल इतपतच पुटपुटायला पाहिजे, फार मोठ्याने म्हणण्याची गरज नाही. जप करता करता आपली वाणी थकून जाते, मग तो जप आतल्या आत व्हायला लागतो. हातानं बोटानं पटापट मणी ओढले जातात. त्यानंतरची पुढची अवस्था जप करता करता अशी होते की हातातनं माळ सुटून पडते आणि आपला आतल्या आत जप होत राहतो. डोळे मिटले जातात आणि काही काही वेळा आपण ध्यानामध्ये जातो, ट्रान्समध्ये जातो आणि आपला श्वास संथ झालेला असतो. जप श्वासाशी जोडला गेलेला असतो. अशा पद्धतीतला जर आपला जप होत असेल तर नक्की खात्री धरून चला की तो मंत्र तुम्हाला लवकर सिद्ध होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. याबरोबर असा एक आणखीन जप करता येतो ज्याला अनुसंधान राखणं म्हणतात. खाता पिता उठता बसता जाता येता काम करता सतत तोंडाने म्हणणे, कानाने ऐकणे किंवा आतल्या आत जप करणे किंवा पुढे पुढे जाऊन तो आतल्या आत जप होणे, ही जी पद्धत आहे याला अनुसंधान म्हणतात. या पद्धतीत सुद्धा जर तुमचा जप होत राहिला तर तो मंत्र तुम्हाला लवकर सिद्ध होतो. हरिओम.